नमस्कार. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती उत्साहात. पारंपरिक वाद्यांचा गजर, पोवाडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं वातावरण शिवमय. मोफत खैरात वाटणाऱ्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे. मोफत वाटण्यापेक्षा नागरिकांचं जीवन सुधारेल अशा कायमस्वरूपी योजना राबवा, न्यायालयानं राज्य सरकारांना सुनावलं. शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित मेगा पदयात्रेमुळे पन्हाळगड झाला शिवमय. इचलकरंजी जवळील शहापूर परिसरात झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना अटक. आणि मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम. 409 वाहन चालकांवर कारवाई करत 3.5 लाखांचा दंड वसूल. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातमीपत्र विस्तारानं. अवघा देश पारतंत्र्यात पिचत असताना स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं. महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधल्या राकट आणि कणखर मावळ्यांना एकत्र करत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवछत्रपतींच्या शौर्या इतकाच त्यांच्या लोकहिताचा राज्यकारभार जगभरातल्या राज्यकर्त्यांसाठी अनुकरणीय आहे. आज या रयतेच्या राजाला महाराष्ट्रासह जगाच्या पाठीवरील सर्व शिवभक्तांनी मानाचा मुजरा केला. कोल्हापुरातील नर्सरी बागेत खासदार शाहू महाराज छत्रपतींसह राजघराण्यातील सदस्यांच्या तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा संपन्न झाला. कोल्हापुरात सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. सकाळी 10:10 या ठिकाणी जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे RK पोवार, माजी आमदार जयश्री जाधव, माजी महापौर महादेवराव आडगुळे, गणेश जाधव यासह नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजर्षी शाहू समाधीस्थळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं असेल, मात्र आपण ब्रिटिशांच्या विरोध लढत असताना ब्रिटिशांना कुणी मदत केली हे देखील पाहण्याची गरज असल्याचं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलंय. आज शिवजयंती जगभरात साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार आपण लक्षात घेतले पाहिजेत. जनतेसाठी काय करावं लागेल हे त्यातून लक्षात येऊ शकतं. शिवरायांनी जो आदर्श घालून दिला आहे त्यानुसारच आपल्याला चालायचं आहे. त्यांचे जास्तीत जास्त विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असंही ते म्हणाले. 10वी बोर्ड परीक्षेला शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्यापासून प्रारंभ होणार आहे. 20 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय महामंडळाअंतर्गत 1,32,873 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 362 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 55,105 विद्यार्थी परीक्षा देणार असून एकूण 141 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वी बोर्ड परीक्षेला शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी म्हणजेच उद्यापासून प्रारंभ होतोय. 10वीची बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे.
या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 16,15,489 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये परीक्षेसाठी मुलांची संख्या 8,65,740 तर मुलींची संख्या 7,49,736 इतकी आहे. याशिवाय 13 ट्रान्सजेंडर विद्यार्थी देखील परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेसाठी कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत 1,32,873 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 362 मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी 14 केंद्र संचालकांसह कर्मचारी बदलण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 55,105 विद्यार्थी परीक्षा देणार असून एकूण 141 केंद्रावर परीक्षा होणार आहे. तसंच सातारा जिल्ह्यातून 38,127 विद्यार्थी परीक्षा देणार असून 116 केंद्रावर परीक्षा होणार आहे आणि सांगली जिल्ह्यातून 39,632 विद्यार्थी परीक्षा देणार असून 105 केंद्रावर परीक्षा होणार आहे. सर्व परीक्षार्थींना परीक्षेच्या निर्धारित वेळेआधी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळांमार्फत देण्यात आलेल्या आहेत. गतवर्षीप्रमाणेच यंदा 10वी बोर्ड परीक्षेसाठी निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटं वेळ वाढवून देण्यात आला आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाकडून 10वीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. उत्तरपत्रिकांसह गोपनीय साहित्य परीक्षा केंद्रावर पोहोच झालंय. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मंडळानं कॉपीमुक्त अभियान राबवलंय. परीक्षेच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा केंद्रांवर CCTV यंत्रणा कार्यरत असणार आहे. तसंच परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने विभागीय मंडळामार्फत भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. संबंधित परीक्षा केंद्रांच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले. 10वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एस न्यूज परिवाराकडून शुभेच्छा. मोफत खैरात वाटणाऱ्या योजनांवर आज सर्वोच्च न्यायालयानं कडक शब्दात ताशेरे ओढले. न्यायालयानं राजकीय पक्षांनी नागरिकांना फक्त मोफत काही गोष्टी वाटण्यापेक्षा त्यांचं जीवन सुधारेल अशा कायमस्वरूपी योजना बनवल्या पाहिजेत अशा शब्दात राज्य सरकारांना सुनावलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठानं ही महत्त्वाची टिप्पणी केली. सर्वोच्च न्यायालयात आज तामिळनाडूतील वीज कंपनीशी निगडीत एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. आम्ही टॅरिफ दर आधीच निश्चित केले होते असं वीज कंपनीचं म्हणणं होतं, तर आम्ही वीज मोफत केल्याचं सरकारनं म्हटलं. यावरून सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. जर सरकार मोफत पैसे, वीज अथवा इतर सुविधा देत असेल तर त्याचा खर्च कोण उचलणार? अखेर मोफत खैरात वाटपाचा भार करदात्यांवरच पडणार आहे. सरकारनं मोफत गोष्टी वाटण्याऐवजी रोजगार निर्मितीवर जास्त भर देणं महत्त्वाचं असल्याची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली. हे फक्त तामिळनाडूपुरतं मर्यादित नाही, देशातील सर्व राज्यांची स्थिती सारखीच आहे. निवडणुकीपूर्वीच अशा घोषणा का केल्या जातात असा आमचा प्रश्न असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले. राज्य तोट्यात जात आहे तरीही मोफत खैरात दिली जाते. जर तुम्ही एका वर्षात 25% महसूल जमा करता तर त्याचा वापर राज्यातील विकासासाठी का केला जाऊ शकत नाही असा सवालही सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावेळी उपस्थित केला. किल्ले पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित मेगा पदयात्रेमुळे पन्हाळगड शिवमय झाला होता. भारत सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त किल्ले पन्हाळगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. गडावरील शिवछत्रपतींच्या मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक वाद्यांसह निघणाऱ्या शिवज्योती मिरवणुकांमध्ये भगव्या टोप्या, फेटे परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन तरुण सहभागी झालेले होते. शिवभक्तांमुळं संपूर्ण पन्हाळगड शिवमय झाला होता. जय भवानी जय शिवाजीच्या घोषानं पन्हाळगड दुमदुमून गेला होता. शिवज्योत प्रज्वलित करून घेऊन जाणाऱ्या हजारो मंडळांना पन्हाळगडावरील संयुक्त शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीनं प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला उजाळा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आज मेगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेची सुरुवात आमदार डॉक्टर विनय कोरे, नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. ही पदयात्रा पन्हाळगडावरील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मयूरबागेजवळ मिरवणुकीची सांगता झाली. या पदयात्रेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, मुख्याधिकारी चैतन्यकुमार माळी यासह शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे 2000 विद्यार्थी आणि शिवभक्त सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान करून पारंपरिक युद्धकला, लाठीकाठी, लेझिमची प्रात्यक्षिकं सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. यावेळी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला असल्याचं सांगितलं. मेगा पदयात्रेतून होणारा शिवछत्रपतींच्या प्रेरणादायी पाऊलखुलांचा अभ्यास प्रेरणादायी असल्याचं आमदार कोरेंनी सांगितलं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास आणि वास्तव्य असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा विचार सर्वांनी आचरणात आणूया असं आवाहन केलं. शिवजयंतीनिमित्त नगर परिषद सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो शिवभक्त सहभागी झाले होते. या शिबिरात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही रक्तदान केलं. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जन्मकाळ सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण पन्हाळगड दुमदमून गेला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्ष संघटना, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. शिवजयंतीनिमित्त कसबा बावड्यातील भगवा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आमदार सतेज पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी पारंपरिक वेशभूषेत आलेल्या लहान मुलांशी आमदार सतेज पाटील यांनी संवाद साधला. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष बुचडे, विनायक कारंडे, सचिन चौगले, रुपाली पोवार, धामोडकर, माजी नगरसेवक मोहन सालपे, संजय लाड, श्रीराम सेवा सोसायटीचे चेअरमन शीतल पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष गदगदे, रमेश उल्पे, दत्तात्रय मासाळ, संतोष पाटील, मानसिक जाधव, दिगंबर साळुंखे, रामकृष्ण जाधव, दिलीप नाटेकर, तानाजी चव्हाण, निशिकांत कांबळे, अजित पोवार, विविध पक्ष संघटना, संस्था, त्यांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजीत आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील शिवतीर्थाजवळ शिवभक्तांनी शिवज्योत नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तसंच छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषानं आज इचलकरंजी शहर शिवमय झालं होतं. इचलकरंजीत आज सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असणाऱ्या शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी शिवतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, आनंदा मकोटे, शहाजी भोसले, राजू शिंदे, बंडा जाधव, स्वप्नील कांगुळे, जय हजारे, आनंद कांबळे, अशोक पुरोहित यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. यावेळी आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, उपायुक्त सुषमा कोल्हे, आजी माजी नगरसेवक, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड तसेच 4ही पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर दिवसभर शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येनं येत होते.
सकाळच्या सुमारास बाल चिमुकल्यांनी शिवतीर्थाजवळ शिवज्योत नेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शिवजन्मोत्सवासह विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी इचलकरंजी शहर शिवमय झालं होतं. शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील लिंगणूर शाखा कार्यालयाच्या सेक्शनमधील गावांना शेतीपंपासाठी कमी दाबानं वीज पुरवठा होत होता. त्यामुळे खडकेवाडा सबस्टेशनमध्ये अतिरिक्त 5 kVA क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवून आज तो कार्यान्वित करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सुरळीत आणि दिवसा वीज पुरवठा होणार आहे. शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील महावितरणच्या लिंगणूर शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतीपंपासाठी कमी दाबानं वीज पुरवठा होत होता. त्यानंतर खडकेवाडा सबस्टेशनमध्ये अतिरिक्त 5 kVA क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आलाय. महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या हस्ते आज हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला. या अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरमुळं संबंधित गावांमधील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी सुरळीत आणि दिवसा वीज पुरवठा देणं शक्य होणार असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. यावेळी अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, ग्रामीण विभाग 2चे कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, उपकार्यकारी अभियंता शरदकुमार संकपाळ, लिंगणूर शाखा कार्यालयाचे अधिकारी सुदेश जाधव, बिदरीचे माजी संचालक प्रवीण भोसले, माजी सरपंच अल्लाबक्ष सय्यद, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले यांच्यासह महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत कागल नगर परिषदेनं राज्य स्तरावर दुसरा क्रमांक पटकावत तब्बल 3 कोटी रुपयांचं बक्षीस जिंकलंय. या यशामुळे राज्यभरात कागल शहराचा लौकिक वाढलाय. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागानं माझी वसुंधरा 5.0 योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि अधिकारी यांचे गुणानुक्रम मंगळवारी जाहीर केले. यामध्ये कागल नगर परिषदेला राज्यस्तरावर दुसरा क्रमांक मिळाला असून तब्बल 3 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर झालंय. नगर परिषदेकडून घरगुती कचरा वर्गीकरण, ओला आणि सुक्या कचऱ्याचं स्वतंत्र संकलन, वृक्षारोपण मोहिमा, जलसंधारण प्रकल्प, स्वच्छता अभियान तसंच नागरिकांच्या सहभागातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमुळे कागल नगर परिषदेनं राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय. जाहीर झालेल्या 3 कोटी रुपयांच्या बक्षिसातून शहरातील पर्यावरणपूरक प्रकल्पांना अधिक गती देण्यात येणार असल्याचं नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माळी कॉलनीतील विभागीय कार्यालयात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील माळी कॉलनीमधील अनुकामिनी मंदिराशेजारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभागीय कार्यालयात शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पक्षाचे उत्तर विधानसभा प्रमुख विशाल देवकुळे यांच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवजन्म काळ साजरा झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, कूटनीती, राजनीती, समाजनीती याची आठवण करावी आणि त्या आठवणींवर पुढील वर्षभर काम करावं, हाच ह्या शिवजयंती उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश असल्याचं सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा संघटिका नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, अमित कदम, महेश उत्तुरे, माजी नगरसेवक अनिल कदम, शिवाजीराव कवाळे, मंजित माने, योगेश हातलगे, रघुनाथ टिपुगडे, डॉक्टर राजेश हेगडेवार, हर्षल पाटील, अमित शहा, केदार पाटील, अनिता देवकुळे, राणी मोगरे, ज्योती शिंदे, रोहिणी लगारे, दीपाली कुरुपले, तुळशी बागडे, प्रियांका बगारे, विद्या सुतार, रंजना घोरपडे, आरती शिंदे, कल्पना पाटील आदी उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त कोल्हापूर महापालिकेत महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेविका माधुरी भटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, नगर सचिव सुनील बिद्रे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, कर्मचारी संघाचे संजय भोसले यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील पारगावात शिवजयंतीनिमित्त फ्रेंड्स पॉवर वाघाची तालमीच्या वतीनं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। शिवभक्तांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। शिवजयंतीनिमित्त हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं फ्रेंड्स पॉवर वाघाची तालमीच्या वतीनं आणि पेठवडगावमधील शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण ऐतिहासिक संग्रहालयाच्या सहकार्यानं शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनात शिवकालीन तलवारी, भाले, ढाली, शिवकालीन नाणी, बाण, चिलखत, खंजीर, चिलम, मराठा धोप तलवार, जुने अडकित्ते, सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी वापरलेली तलवार, साधारणपणे 600 वर्षे जुन्या कट्यारी, दख्खनी तेगा, राज्यशस्त्र, दांडपट्टा, ब्रिटिशकालीन बंदुका आणि विविध पारंपरिक शस्त्रांचं दर्शन यातून होतंय। तरुण पिढीला शिवकालीन इतिहासाची आणि शौर्य परंपरेची ओळख व्हावी आणि ती करून देण्यासाठीच या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी लोकांची गर्दी होतीये। पन्हाळा तालुक्यातील काखेमधील वारणामाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वारणामाई हायस्कूलमधील 10वीच्या विद्यार्थ्यांचं शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि मुख्याध्यापक जयवंत पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता। गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। पन्हाळा तालुक्यातील काखे गावात वारणामाई शिक्षण प्रसारक मंडळाचं वारणामाई हायस्कूल काखे ही शाळा काखे आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान देते आहे। या शाळेतील 2025-26 या शैक्षणिक वर्षातील 10वी विद्यार्थ्यांचं शुभचिंतन, वार्षिक पारितोषिक वितरण आणि मुख्याध्यापक जयवंत पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि 7वेचे केंद्रप्रमुख कृष्णात दुर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी डॉक्टर चेतन नरके यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आदर्श विद्यार्थी संस्कार विश्वास पाटील आणि आदर्श विद्यार्थिनी श्रेया दशरथ कुंभार आणि अन्य गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक निवास खामकर, सचिव राहुल खामकर, संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थीही उपस्थित होते। आरोग्य जागरूकता, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या तिन्हीच्या एकत्रित प्रयत्नातूनच सक्षम समाज उभा राहू शकतो, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी आबिटकर यांनी व्यक्त केलाय। त्या राधानगरी तालुक्यातील माझगाव इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या। राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायत माझगावच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरण, मोफत कचराकुंडी वाटप तसंच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्या रोहिणी आबिटकर यांनी महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगितलं। मुलांवर संस्कार करताना थोरांच्या विचारांचं महत्त्व अधोरेखित करत आरोग्य, जागरूकता, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नातूनच सक्षम समाज उभा राहू शकतो, असा विश्वास रोहिणी आबिटकर यांनी व्यक्त केला आहे। अरुणराव जाधव यांनी राधानगरी तालुक्यात औषधी वनस्पतींचा मोठा साठा असल्याचं नमूद करत तालुक्यात आयुर्वेदिक महाविद्यालय उभारण्याची गरज व्यक्त केली। तसंच डॉक्टर विनयकुमार गोपळकर यांनी आरोग्यसंपन्न जीवनासाठी स्वच्छता आणि स्वच्छ पाणी हीच सदृढ जगण्याची गुरुकिल्ली असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमाला सरपंच विद्याराणी पोवार, उपसरपंच यशवंत कांबळे, शेळेवाडीचे उपसरपंच अक्षय पाटील, युवराज पोवार, सुनील किरुळकर, कल्याणराव निकम, शिवाजी बारड यांनीही मनोगत व्यक्त केली।
कार्यक्रमात अशोकराव फराकटे, सुनील किरुळकर, रवींद्र पाटील, मंगल कांबळे, अरविंद पाटील, बळवंत एटाळे, ग्रामपंचायत अधिकारी सारिका सावंत, भिकाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. इचलकरंजी जवळच्या शहापूर परिसरातील आवळे मळा परिसरात मद्यपान करताना मित्रांमध्ये वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानं सांगलीतील एका तरुणाचा यामध्ये मृत्यू झालाय. या प्रकरणी तिघांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीत शहापूर परिसरातील आवळेमळा परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास मद्यपान करण्यास बसले असता मित्रांमध्ये काही कारणावरून वाद झाला. यावेळी शाबाज शेख यानं आसिफ जिल्लानी यलकुंद्री याच्या वडिलांना फोनवरून शिवेगाळ केली आहे. याचा राग मनात धरून आसिफ जिल्लानी यलकुंद्री यानं मित्र सोहेल सनदी आणि त्याचा आत्ते भाऊ अखिल मुजावर यांना सोबत घेऊन शाबाज शेख याच्याशी वाद घालत त्याला दगडानं ठेचून गंभीर जखमी केलं. यामध्ये सांगलीतील 23 वर्षीय शाबाज शब्बीर शेख हा तरुण मयत झालाय. याची माहिती शहापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या काही तासात 3 संशयितांना ताब्यात घेतले. आज आशिफ जिल्लानी यलकुंद्री, सोहेल सनदी आणि अखिल मुजावर यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी पुढील तपास शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करतायत. कोल्हापूर शहरात मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 409 वाहन चालकांवर कारवाई करत 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर शहरात मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. 18 फेब्रुवारीला सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजेपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी शिवाजी पुलाजवळ तसंच इतर प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून व्यापक कारवाई केली. या कारवाईत ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, म्युझिकल आणि कर्णकर्कश हॉर्नचा वापर, प्रवेशबंद मार्गातून वाहन चालवणं, मद्यप्राशन करून वाहन चालवणं, वाहनांमध्ये बेकायदेशीर मॉडिफिकेशन तसंच वाहन चालवण्याचा परवाना नसणं या कारणासाठी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत 409 वाहन चालकांच्यावर कारवाई करत 3.5 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. डुप्लिकेट सायलेन्सर आणि कर्णकर्कश हॉर्न असलेली सुमारे 32 वाहनं ताब्यात घेऊन वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असून वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय. कोल्हापूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये दिनांक 18/2/2026 ते संध्याकाळी 6 वाजल्यापासून शहर वाहतूक शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी जे मोटर वाहन कायद्यानुसार केसेस केलेले आहेत. यामध्ये एकूण 409 वाहनावरती आम्ही केसेस केलेले आहेत. 3,49,000 रुपये दंड आकारण्यात आलेला आहे. तर यामध्ये जो दंड आहे यामध्ये ट्रिपल सीट आहे, जवळजवळ 41 केसेस आहेत. सायलेन्सरच्या केसेस 11 केसेस केलेल्या आहेत. ड्रंकन ड्राईव्हच्या 10 केसेस केलेल्या आहेत. म्युझिकल हॉर्न 32 केसेस केलेले आहेत. कर्कश हॉर्न 22 केसेस केलेले आहेत. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी 18 तारीख आणि 19 तारखेला या अनुषंगाने विशेष मोहीम घेण्याबाबत कळवलं होतं. तर त्या आदेशानुसार SDPO सिटी ॲडिशनल SP कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये ही विशेष मोहीम घेण्यात आलेली आहे. तर यामध्ये आणखी जे सायलेन्सरमध्ये बदल करून वाहन चालवणारे, हुल्लडबाजी करणारे जे तरुण आहेत तर यांची वाहने जप्त करण्यात येणार आहेत. आज एकूण 35 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. तर इथून पुढे सुद्धा जे सायलेन्सर मॉडिफिकेशन आणि हुल्लडबाजी करणारे जे तरुण आहेत तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर,
राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश होडगर, पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तरित्या ही कारवाई करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विरोधात जुना राजवाडा पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी मूळचा उत्तर प्रदेशचा पण सध्या फुलेवाडी इथं राहणाऱ्या संशयित उदयभान रामबहाल यादव याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा पण सध्या कोल्हापुरातील फुलेवाडी इथं राहणाऱ्या संशयित आरोपी उदयभान रामबहाल यादव याची पीडित अल्पवयीन मुलीबरोबर ओळख झाली. त्यानं पीडित मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवलं. त्यानंतर तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मुलीमध्ये शारीरिक बदल झाल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईनं डॉक्टरांकडे नेऊन तपासणी केली. डॉक्टर तपासणीनंतर पीडिता गरोदर असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन आईनं विचारणा केली असता तिनं याबाबतची सविस्तर माहिती आईला दिली. त्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी उदयभान रामबहाल यादव याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर केला असता त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं मुलीकडे राहणाऱ्या सुलोचना देशमाने या 8 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. आज सांगरूळजवळ कुंभी नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आलाय. आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी जाऊन मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पुढील तपासासाठी पाठवलाय. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं मुलीकडे राहणाऱ्या सुलोचना देशमाने या 8 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या. त्यांचा नातू ओंकार फल्ले यांनी करवीर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. आज प्रकाश आवळेकर हे शेतकरी नदीकाठी असणाऱ्या शेतामध्ये गवत आणण्यासाठी गेले असता त्यांना नदीपात्रात पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसला. अधिक चौकशीअंती हा मृतदेह सुलोचना देशमाने यांचा असल्याचं स्पष्ट झालं. आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी धाव घेऊन या महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या शोध मोहिमेत कृष्णात सोरटे, प्रीतम केसरकर, आदिनाथ कांबळे, प्रथमेश येरुडकर, शुभम माडगूत, अविराज बलुगडे, प्राची धंगेकर यांनी सहभाग घेतला. करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. मराठा विकास संस्थेचा मराठा व्यावसायिकांसाठीचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच पार पडला. मेळाव्यात राज्यभरातून आलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक घटकांची तसंच शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. कोल्हापुरातील मराठा विकास संस्थेमार्फत मराठा व्यावसायिकांचा राज्यस्तरीय मेळावा बोंद्रेनगर इथल्या मोरया मल्टीपर्पज सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला कोल्हापूरसह मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कराड आणि नाशिकमधून मराठा व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कैलास फाळके आणि उपाध्यक्ष प्रताप पाटील यांनी व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक घटक तसंच शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी संस्थेचे अजित पाटील, दीनानाथ कावणेकर, योगेश पाटील, अजित मेंगाने, अनिल पाटील, आदिती जाधव, सोमनाथ बोडके, विक्रम भोसले, संतोष सुर्वे, रितेश पवार, अरुणा पाटील, राजू मोरबाळे, निलेश पाटील आदी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील शहापूर ते मिठारवाडी रस्त्यादरम्यान पाझर तलावाजवळील डोंगर अज्ञातानं पेटवला. या आगीत मिठारवाडीतील शेतकऱ्यांची पिंजराची गंजी जळाल्यानं मोठं नुकसान झालंय. डोंगर पेटवणाऱ्याच्या विरोधात वनविभागानं कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जातेय. पन्हाळा तालुक्यातील शहापूर ते मिठारवाडी रस्त्यावरील मिठारवाडी गावानजीकच्या खिट्टीजवळच्या डोंगराला भर दुपारी अज्ञातानं आग लावली. या आगीत शेतकऱ्यांनी डोंगरावरील वाळवलेल्या गवताची गंजी, मिठारवाडीवरील शेतकऱ्यांच्या वस्तीवरील पिंजर आणि गवताच्या गंजा पेटल्या. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. डोंगर पेटवणाऱ्यांविरोधात वन विभागानं कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होतीये.
कोल्हापुरातील सासने कॉलनी परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशानं विशाल मांगोरे आणि त्याच्या साथीदारांनी सचिन पोद्दार यांच्या घरावर मंगळवारी रात्री सशस्त्र हल्ला केला होता। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मांगोरे आणि मोमीन या दोघांना अटक केली आहे। आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता दोघांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील ITIच्या पाठीमागे असलेल्या सासणे कॉलनी परिसरात गेल्या काही काळांपासून वर्चस्वाच्या वादातून तणावाचं वातावरण आहे। मंगळवारी रात्री विशाल मांगोरे आणि त्याच्या साथीदारांनी सचिन पोतदार याच्या घरावर सशस्त्र हल्ला करत खिडक्यांच्या काचा फोडल्या होत्या। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं तातडीनं कारवाई करत विशाल मांगोरे आणि शाहरुख मोमीन या दोघांना अटक केली। आज त्यांना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं दोघांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोर करतायत। मी विशाल बबन जाधव उर्फ मांगोरे, राहणार प्रगतीनगर पाचगाव। 2 दिवसापूर्वी आम्ही सासणीनगर येथे एका घरावर हत्यारे घेऊन काचा फोडल्या होत्या व दहशत माजवली होती। त्यामुळे आम्हाला जुना राजवाडा पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे व आम्हाला योग्य ती समज दिलेली आहे। त्यामुळे आम्ही इथून पुढे अशी चूक करणार नाही आणि आम्ही जुना राजवाडा पोलिसांची माफी मागतो। मी शाहरुख मुराद मोमीन, राहणार सुभाषनगर। दोन दिवसापूर्वी आम्ही सासणीनगर येथे एका घरावर हत्यार घेऊन काचा फोडल्या होत्या व दहशत माजवली होती। त्यामुळे आम्हाला जुना राजवाडा पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे व आम्हाला योग्य ती समज दिली आहे। त्यामुळे आम्ही इथून पुढे काही चुकीचं वागणार नाही आणि आम्ही जुना राजवाडा पोलिसांची माफी मागतो। DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेच्या पुरुष गटात DY पाटील हॉस्पिटल तर महिला गटात DY पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयानं विजेतेपद पटकावलं। डॉक्टर संजय D पाटील आणि विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आलं। DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 2018 पासून प्रोजेक्ट टीमकडून प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं। यावर्षीही DY पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर विद्युत प्रकाश झोतात या स्पर्धेतील सामने खेळवण्यात आले। या स्पर्धेत DY पाटील ग्रुप अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संस्थांच्या पुरुष गटात एकूण 28 संघांनी तर महिला गटात 8 संघांनी सहभाग घेतला होता। पुरुष गटात DY पाटील हॉस्पिटल संघानं विजेतेपद पटकावलं। अजिंक्यतारा संघ उपविजेता ठरला। 2 षटकात 8 धावा देऊन 3 गडी बाद करणाऱ्या अमर त्रिपाठी यांना मॅन ऑफ द मॅच तर स्पर्धेत 132 धावा करणाऱ्या आणि 5 गडी बाद करणाऱ्या ऋषिकेश पाटील यांना मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान मिळाला। महिला गटात DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संघानं विजेतेपद पटकावलं तर DY पाटील मेडिकल कॉलेज संघ उपविजेता ठरला। अंतिम सामन्यात 26 धावांसह 1 बळी मिळवणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तन्वी पाटील यांना प्लेयर ऑफ द मॅच तर स्पर्धेत 62 धावा करून 3 विकेट मिळवणाऱ्या मेडिकल संघाच्या तृप्ती केसरकर यांना प्लेयर ऑफ द सिरीज किताब प्रदान करण्यात आला। विजेत्या उपविजेत्या संघांसह उत्कृष्ट खेळाडूंना डॉक्टर संजय D पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला। याप्रसंगी खेळाडूंनी मनोगत व्यक्त करत DY पाटील ग्रुपनं या स्पर्धेच्या माध्यमातून मोठी संधी दिल्याचं सांगितलं। या स्पर्धेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी, एकोपा आणि खिलाडू वृत्ती अधिक दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यानंतर उपस्थित मान्यवर आणि सर्व खेळाडूंनी डॉक्टर संजय D पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी DY पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉक्टर फी भोसले, अधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालपा, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, DY पाटील आकुर्डीचे कॅम्पस संचालक अमित विक्रम, डॉक्टर सदानंद सबनीस, तानाजी जाधव, स्पोर्ट्स डायरेक्टर शंकर गुनुगडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रमुख आणि खेळाडू उपस्थित होते।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396वी जयंती जिल्ह्यात अत्यंत उत्साहानं साजरी करण्यात आली। विद्यार्थ्यांनी शिवराय, मावळे आणि जिजाऊंची वेशभूषा परिधान करत सर्वांचं लक्ष वेधलं। पोवाड्याचं सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं परिसर शिवमय झाला होता। राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथल्या न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, पोवाडे, भाषणे आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून शिवशाहीची जिवंत अनुभूती निर्माण केली होती। पारंपरिक आणि शिवकालीन पोशाख परिधान करून आलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। यावेळी मार्गदर्शन करताना शिवव्याख्याते विजयसिंह मोहिते यांनी महापुरुषांना धर्म राजकारणात वाटून घेण्याचे प्रयत्न हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला। यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, पांडुरंग देवकर, शिवाजी कांबळे, MB एक्कल, मुख्याध्यापक BG भराडे, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। कागल शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास मंत्री हसन मुश्रीफ आणि छत्रपती शाहू समूहाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात आला। पालिका आवारातील पुतळ्यासही अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून न्यायनिष्ठ कारभार केल्याचं सांगितलं। समरजित सिंह घाटगे यांनी KDCC बँक आणि राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्या माध्यमातून युवक युवतींना उद्योजक बनवून पुढील शिवजयंती वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्याचा मानस व्यक्त केला। प्राध्यापक पवन पाटील, भैया माने, जयवंत रावण, अमित पिष्टे यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, नगराध्यक्षा सविता माने, मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते। हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची गावात प्रसाद हॉटेलच्या पिछाडीला आसिफ शेख राहतात। बकऱ्यांच्या टकरीच्या स्पर्धांसाठी बकरी खरेदी विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे। त्यांच्याकडील बकऱ्यांवर परिसरातील काही भटक्या तसंच पाळीव कुत्र्यांकडून सातत्यानं हल्ले होत आहेत। मंगळवारी सायंकाळी भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका बकऱ्याचा मृत्यू झालाय। आत्तापर्यंत 3 वेळा कुत्र्यांनी हल्ले करत 3 बकरी ठार केली आहेत। शेख यांच्याकडील स्पर्धेसाठीची बकरी सुमारे 1.5 लाख रुपये किमतीला विकली जातात। याचा विचार केला तर त्यांचं आत्तापर्यंत 4.5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं शेख यांनी सांगितलंय। काल बुधवारी रात्री सुद्धा कुत्र्यांनी शेख यांच्या घराच्या परिसरात हल्ला केलाय। स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह अन्य यंत्रणांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा तसंच आपल्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आसिफ शेख यांनी केली आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र शिवजयंती उत्साहात। पारंपरिक वाद्यांचा गजर, पोवाडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं वातावरण शिवमय। मोफत खैरात वाटणाऱ्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे। मोफत वाटण्यापेक्षा नागरिकांचं जीवन सुधारेल अशा कायमस्वरूपी योजना राबवा, न्यायालयानं राज्य सरकारांना सुनावलं। शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित मेगा पदयात्रेमुळे पन्हाळगड झाला शिवमय। इचलकरंजी जवळील शहापूर परिसरात झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी 3घांना अटक। आणि मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात वाहतूक नियंत्रण शाखेकडून विशेष मोहीम। 409 वाहन चालकांवर कारवाई करत 3.5 लाखांचा दंड वसूल। याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।